फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आहे ना, आज आपण आहे ना लहान बाळासाठी सॅरलॅक बनवणार आहोत आणि ते पण दोन प्रकारचं बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छोटे छोटे टिप्स आहे ना तुम्हाला एकदम छान देणार आहे मी. आणि ना हे माझ्या वृंदाला खूप जास्त आवडतं सॅरलॅक. नाचणीचं सॅरलॅक आहे ना ते मी आज फर्स्ट टाइम बनवतीये. पण तांदूळ आणि डाळीचं जे सॅरलॅक आहे ना ते मी वृंदाला पहिल्यापासून देते आणि तिला खूप जास्त आवडतं. पण आहे ना आता 2-3 दिवस झाले खूप जास्त पाऊस होता ना, त्यामुळे मला ते बनवता नाही आलं. कारण की पावसाच्या वातावरणात ते सुकलं पण पाहिजे आणि ते सुकलं नसतं, म्हणून मग मी वाट पाहत होते की कधी पाऊस उघडतोय. आणि आता मस्त पाऊस उघडलाय, तर म्हटलं वृंदाचे दोन्ही पण सॅरलॅक बनवून ठेवावे. कारण की होममेड सॅरलॅक जर असेल ना, आपल्याला पटकन सुचतं की बाळाला काय खायला द्यायचे. नाही तर आहे ना तुम्हाला सांगते, इतकं डोकं लावायला लागतं. म्हणजे आता सॅरलॅक संपलं होतं ना तिचं, मला इतकं डोकं लावायला लागायचं रोज की बाबा आता काय बनवू काय बनवू. तर सॅरलॅकची रेसिपी आपण आज पाहूया. हे बघा, इकडे ना नाचणी घेतली मी आणि आता मी तांदूळ घेतेय. तर ही वाटी घेतली आहे मी तांदळासाठी. तर ही 1 वाटी, 2 वाटी आणि हे 2.5. तर हे 2.5 वाटी तांदूळ घेतलंय मी तांदळाचे जे सॅरलॅक बनवणार आहे आपण त्यासाठी. आता हे तांदूळ आहे ना हे मी व्यवस्थित साफ करून घेते. नाचणी पण मस्त साफ करून घेतली. नाचणीमध्ये काही खराब निघालं नाही, त्याच्यामुळे ही माझी पटकन साफ झाली. आता मी तांदूळ साफ करून घेते. तर तांदूळ आपलं मस्त साफ झालेलं आहे. तांदळामध्ये पण काही माझ्यात एवढं खराब नसतं, पण लहान बाळासाठी करतोय त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित साफ करूनच घ्यायची. इकडे बघा, हे तांदूळ घेतलंय आणि ही एवढी डाळ घेतली मी 1 वाटी. तर 1 वाटीला थोडीशी कमी घेतली आहे, कारण की डाळ एवढी पण नको जास्त द्यायला. तर 2.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी अशी ही डाळ. तर ही आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया आणि हे आपल्याला दोन्हीही स्वच्छ धुवून घ्यायचे. मी धुवून घेते. हे आपल्याला छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायची डाळ तांदूळ. मोठं पातेलच घेतलं मी, कारण की कसं व्यवस्थित धुता येतं स्वच्छ. तर हे बघा, हे असं आहे ना, अशा प्रकारे मस्त हे ना छान धुवून घ्यायचे आपल्याला. हे बघा, छान लहान बाळासाठी करतोय त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ना तुम्हाला सांगू का, होममेड सॅरलॅक कधी पण बेस्ट. हे ना सगळेच सांगतात आता आजकाल. कारण की कसं आहे, जे पॅकेजिंगवालं असतं ना आपण जे विकत घेतो ना, तर ते बाळासाठी मला असं वाटतं की एवढं चांगलं नाहीये. कारण की आजकाल तुम्ही बघताय की किती जास्त भेसळ आहे, किती जास्त प्रमाणात भेसळ केली जाते प्रत्येक गोष्टींमध्ये. आणि विचार नाही करत ते की लहान बाळ आहे, लहान बाळांच्या गोष्टींमध्ये नको भेसळ करायला. त्याच्यामुळे ना आपणच सावधगिरी बाळगायची. आणि ना आपल्याला थोडा त्रास झाला, आपल्याला थोडा आपला टाइम गेला तरी चालेल, पण आहे ना घरी सॅरलॅक बनवलेलं चांगलं. आणि बऱ्याच टाइमचं मला आहे ना कमेंट आली होती की तुम्ही ना सॅरलॅकची रेसिपी आम्हाला द्या म्हणून. तर त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवतीये. तर मी हे स्वच्छ धुवून घेते. हे ना हे डाळ आणि तांदूळ आहे ना मी ना मस्त 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आहे ना फिल्टरच्या पाण्याने धुवून घेतलंय. यातलं पाणी सगळं आहे ना काढून आता हे वाळत घालायचे. तांदूळ आता हे इकडे वाळत टाकलेले आहे मी एका कापडावरती. तर आता हे मस्त वाळलं ना, त्यानंतर आपल्याला हे रोस्ट करायचे. तर थोडा वेळ वाळू द्या. हे जे तांदूळ आहेत ना, आपण हे जे तांदूळ वाळत घातले होते ना, हे बऱ्यापैकी सुकलेले आहेत. हे बघा, हे बऱ्यापैकी सुकलेले आहेत. याला आपल्याला आहे ना आता भाजून घ्यायचे. तर कशा प्रकारे भाजायचं ते आता आपण पाहूया. तर आहे ना ह्याच वाटीने माप घेतलं आणि 1 वाटी मी पोहे पण ऍड केलेले आहेत तिकडे. तुम्हाला दाखवते. हे बघा, तर हे पोहे आहेत ना आपल्याला छान रोज भाजून घ्यायचे ते. तर पोहे आपले ना मस्त भाजलेले आहेत. हे बघा, ते छान भाजलेले आहेत. मी इकडे काढून घेते. आणि ना आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ जे आहे ना, आपण हे जे तांदूळ भिजवलेलं ना दुपारी, तर हे तांदूळ टाकून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. तर हे बघा, इकडे आता मी ना तांदूळ टाकलेले आहेत. आता हे तांदूळ आहे ना मस्त आपल्याला रोस्ट करून घ्यायचे, ते छान भाजून घ्यायचे. ते हे तांदूळ आपल्याला हे छान भाजले ना हे तांदूळ, याच्यामध्ये आपल्याला हे काजू आणि बदाम टाकायचे. ते ह्या टाइमला पण मी टाकू शकते, पण आहे ना मला असं वाटतं की तांदूळ खूप जास्त आहेत आणि ना हे रोस्ट नाही होणार, म्हणून मग मी
हे पहिल्यांदा तांदूळ भाजून घेते आणि त्यानंतर बदाम आणि काजू याच्यामध्ये भाजून घेईल. हे जे तांदूळ आहे ना ह्यांना आपण आहे ना मस्त मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे ते, की जेणेकरून त्याच्यामध्ये जो ओलावा आहे ना तो ओलावा सगळा निघून जाईल. आणि ओलावा असेल ना हे लगेचच खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला मस्त सगळं छान असं भाजून घ्यायचंय हे. तर आहे ना तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण आहे ना हे डाळ आणि तांदूळ या कढईमध्ये टाकलं होतं ना तर खूप जास्त कढई भरली होती. आणि आता मी ना मंद आचेवरती याला खूप जास्त वेळ परतून घेते ते. तर हे चांगलं भाजलं गेलेलं आहे, याच्यामधून आपल्याला समजतंय. तरी पण आहे ना मी थोडा वेळ अजून भाजून देते, कारण कसं लहान बाळाला आपण देणार आहे तर थोडं नाही का व्यवस्थितच केलेलं बरं. ना मी रात्री भाजून घेतलं होतं तांदूळ आणि ते. तर आहे ना रात्री काही वृंदा झोपली होती त्याच्यामुळे मला वाटतं नाही आलं. आणि मखना भाजायचे राहिले होते तर मग मखाना आता मी इकडे भाजून घेते. आणि जास्त प्रमाणात का घेतले ते मखाना, कारण की मला आहे ना याची ड्रायफ्रूट पावडर पण बनवायची, मखनाची पावडर बनवायची मला ड्रायफ्रूट टाकून. तर मग त्यासाठी मी हे जास्त मखाना घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला ना ताटामध्ये काढून दाखवते की मी किती प्रमाणात काय काय घेतलंय. तांदूळ, डाळ, काजू, बदाम, पोहे आणि हे मखाना. तर हे असं आता सगळं आपण वाटून घेऊया मस्त मिक्सरला. आणि ह्या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे, फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण की कसं ना आता पावसाचे दिवस आहे, खराब नको व्हायला. तर आता मी हे सगळं ना मस्त वाटून घेते, तुम्हाला दाखवते. तर मी आता हे सगळं वाटून घेतलेलं आहे मस्त. आणि आता आहे ना याची छान पावडर तयार झालेली आहे. बघा तुम्ही जवळून किती छान अशी पावडर तयार झालेली आहे. आता तर आहे ना मस्त सॅरलॅक पावडर तयार झालेली आहे आपल्याली होममेड. आणि ना मी हे बघा ह्या डब्यामध्ये ना स्टोअर करणार आहे, फ्रीजमध्येच करणार आहे, फ्रीजमध्येच ठेवणार आहे मी. तर मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. आणि तुम्हाला आहे ना मी बनवून पण दाखवते की हे सॅरलॅक आपल्याला आहे ना हे सॅरलॅक बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवायचं. त्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा ह्या प्रकारे. तर आहे ना असं थोडंसं पाणी टाकून घेतलं मी याच्यामध्ये. आणि आता आपल्याला दुसरीकडे ना हे जे सॅरलॅक आहे ना हे चमच्याने घ्यायचे तुम्हाला, म्हणजे नाही का तुम्ही किती बाळाला चारता त्याच्यानुसार घ्या. तर मी इथे आहे ना सॅरलॅकचे 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत. आणि हे सॅरलॅक आता आहे ना आपलं काम झालं की लगेच झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये ना असं हे नाही गेलं पाहिजे, हवा नाही गेली पाहिजे बाहेरची. ठीक आहे. तर हे जे सॅरलॅक घेतलंय ना आपण, तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचंय. आणि ना ह्याचे ना म्हणजे असं हे नाही झालं पाहिजे, गाठी गाठी नाही झाल्या पाहिजे ह्याच्या. तर एकदम व्यवस्थित स्मूथ झालं पाहिजे, त्याच्यासाठी हे आपण असं अगोदर एकत्र करून घेतोय पाण्यामध्ये. तर आहे ना हे बघा इकडे मी ना असं मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये. तर हे जे उकळलेलं पाणी आहे ना तर याच्यामध्ये आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी नाही होणार. आणि मला असं वाटते की ना हे माझ्याकडून जास्त झालेलं आहे. मी घेतले होते 3.5-4 चमचे, तर हे खूप जास्त झालेलं आहे. तर आता हे मस्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान. असं मी शिजवून घेते आणि शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे छान शिजलंय आता आणि हे मी वाटीमध्ये काढून घेते. आणि माझी चूक काय झाली, मी ही अर्धी वाटी घेतली हे सॅरलॅक करण्यासाठी आणि हे खूपच जास्त झालेलं आहे. तर आता मी जेवढं पाहिजे तेवढं काढून घेते. तर हे बघा इकडे ना मी नाचणी घेतलेली आहे. ही ना 700 ग्रॅम, म्हणजे 1 किलोला थोडीशी कमी अशी नाचणी आहे. तर वृंदा उठली होती माझी. वृंदा झोपल्याशिवाय मला कोणतंच काम करता येत नाही, ती झोपल्यानंतरच मला सगळं काही उरकायचं असतं. तर
आज घरामध्ये बऱ्यापैकी काम उरकलेलं होतं, म्हटलं आज लगेचच सॅरलॅक बनवून घ्यावं. आणि हे बघा इकडे ना मी थोडी 1 किलोला कमी अशी ना नाचणी घेतलेली आहे, म्हणजे 1.5 किलो नाचणी आहे ही. नाचणी जास्तच करून ठेवते मी, कारण की काय होतं समजा तिला सॅरलॅक होईल, कधी काय होतं की आपल्याला नाश्त्याला पटकन सुचत नाही की काय करावं. तर हे नाचणीचं जे आपण पीठ बनवणार आहोत ना, तर हे पीठ आहे ना आपण नाश्त्यासाठी पण याचं डोसे वगैरे बनवू शकतो. तर त्याच्यामुळे मी ना जास्त प्रमाणात घेतलेली ही नाचणी. तर ही नाचणी ना आता मी स्वच्छ करून घेते, म्हणजे याच्यामध्ये काही किडे वगैरे किंवा नाही का काही खडे वगैरे असेल ना, तर ते सगळे मी काढून घेते पहिल्यांदा. तर आहे ना आता आपण नाचणीचं सत्व पाहूया. ही नाचणी जी आहे ना ती मी छान स्वच्छ करून घेतली आहे, मस्त निसून वगैरे. आता ही पातेल्यामध्ये टाकते. थोडं मोठं पातेलं घेतलंय धुवायला, कारण की व्यवस्थित धुतलं गेलं पाहिजे. आणि मी याच्यामध्ये ही सगळी नाचणी काढून ठेवते. आणि नाचणी ना बाळासाठी खूप छान आहे, खूप फायद्याची आहे. तर याचे सगळे फायदे पण आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की वाचा की नाचणीचे फायदे किती छान आहेत आणि ते बाळासाठी किती पौष्टिक आहे. आणि त्याचबरोबर आहे ना जे तांदळाचं आणि ह्याचं आपण बनवलंय ना, तांदळ आणि डाळीची जी सॅरलॅक बनवलंय ना, त्याचे पण मी तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकते की किती छान असे बाळासाठी फायदे आहेत. तर नक्की जाऊन पाहते डिस्क्रिप्शनमध्ये. तर नाचणी मी आता स्वच्छ धुवून घेते इकडे. नाचणीमध्ये बघा किती खराब असते, खूप म्हणजे खूप घाण असते. त्याच्यामुळे हे ना व्यवस्थित स्वच्छ धुवायलाच लागतं. हे आता आहे ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसले, हे बघा किती खराब असते, त्याच्यामुळे हे व्यवस्थित स्वच्छ करावं लागते. तर मी ही नाचणी स्वच्छ करून घेते पहिल्यांदा ना. आता मी नाचणी ना मस्त स्वच्छ धुतली आणि याच्यामध्ये टाकली आहे. याच्यामध्ये मस्त पाणी वगैरे टाकले ह्या नाचणीमध्ये. आणि आता ही नाचणी ना आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायची आहे. तर मी ही आता 5 ते 6 तासासाठी ना ही नाचणी आता भिजत ठेवते झाकण ठेवून. ही जी आपण नाचणी भिजत घातली होती ना, ही छान भिजलेली आहे. आणि हे बघा तर मस्त भिजलेली ही. आता ही आपल्याला आहे ना एका कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे, की जेणेकरून तिला छान मोड आले पाहिजे. तर आता मी ना रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता मी ही नाचणी जी आहे ना ती बांधून ठेवते एका कापडामध्ये, की जेणेकरून ह्या नाचणीला ना मस्त मोड येतील. आणि छान मोड आले ना मग आपल्याला ही रोस्ट करायची. यातली जी नाचणी होती ना ती याच्यामध्ये मी काढून घेतलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये बांधून ठेवले. आता बांधून घेतली ह्या कापडामध्ये. तर आता आहे ना याला मोड येतील सकाळी. आपण आहे ना आता हे मी कुठेतरी असं अडकवते, की जेणेकरून याला मस्त मोड येतील. हे बघा ही नाचणी आहे आपली. आणि ह्या नाचणीला आहे ना बऱ्यापैकी छान असे मोड आलेले आहेत. तर आता मी ना ही मस्त वाळत घालते नाचणी. आता इकडे ना वाळत घालते, रूममध्येच वाळत घालते, कारण की बाहेर वातावरण चांगलं नाही आहे. बाहेर कसं ना धूळ वगैरे असते, त्याच्यामुळं आतमध्येच वाळत घालते मी रूममध्ये. तर आहे ना आपली ही जी नाचणी आहे ना, हे बघा छान सुकलेली आहे मस्त. आणि ना आता आपण ही मस्त भाजून घेऊया. आपली नाचणी ना ही मी आता गॅसवरती ठेवलेली आहे आणि ही मस्त अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला. तर आहे ना नाचणी आपल्याला आहे ना अशी सारखी ना मस्त हलवून घ्यायची आहे. मी जी नाचणी घेतली ना ती जास्त प्रमाणात घेतलेली आहे. नाचणी ना मस्त भाजलेली आहे आपली. आता मी इकडे ना या ताटामध्ये काढून घेते ही नाचणी. आणि ना नाचणी एकदम मंद आचेवरती ना छान भाजून घ्यायची, कारण की कसं ना लहान बाळाला देणार आहे आपण, त्याच्यामुळं व्यवस्थितच करायचं. इकडं मी ही अशी नाचणी काढून घेतलेली आहे. ती थोडी थंड झाली ना म्हणजे मग आपल्याला ही मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आता ही जी नाचणी ना आपली छान थंड झालेली आहे. आता ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. हे बघा हे पहिलं वाटलेलं पीठ, आणि इकडे ना अजून वाटायचं आहे हे बाकीचं. तर हे सगळं मी ना आता वाटून घेते आणि सगळं वाटल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. जी मखानाची पावडर केलेली ना आपण, काजू बदाम आणि मखानाची जी पावडर केलेली ना, ज्यावेळेस आपण नाचणीचं सत्व बनवणार त्यावेळेस ती पण टाकायची. आणि तुम्ही एकत्र पण यामध्ये वाटू शकता, पण मी विचार केला की नाचणी समजा आपण हे पीठ आपल्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी लागत असेल तर डोसे वगैरे करायला, म्हणून मी ते मखानाचं मिक्स नाही केलेलं. बाकी आपण मिक्स मखाना आणि जी काजू बदामची पावडर जी केलेली ना
ती ज्यावेळेस आपण नाचणीचं सत्व बनवणार बाळासाठी तेव्हा त्यामध्ये टाकायची. तर मी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवते कशी करायची. तर हे बघा, इकडे आपलं नाचणीचं जे आहे ना सत्व ते पूर्ण तयार झालेलं आहे. म्हणजे सगळं मी दळून घेतलं आहे आणि एकदम बारीक असं दळलं आहे, खूप बारीक मस्त दळलेलं आहे. आणि ना आता हे ना कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही ना हे नाचणीचं जे सत्व आहे ना याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे ना ॲड करून मखाना ॲड करून पण वाटू शकता. बघा, इकडे मी मखाना काढून घेतलेला आहे आणि इकडे आहे ना काजू बदाम टाकलेले आहेत. तर मखाना आणि काजू बदामची पेस्ट पावडर करायची त्यासाठी. आणि ही जी आहे ना मखाना काजू बदामची पावडर आहे ना, हे आपण बऱ्याचशा पदार्थांमध्ये टाकू शकतो. समजा आपण बाळासाठी खीर बनवतोय, शिरा बनवतोय किंवा म्हणजे बरंचसं काय काय आपण पेस्ट वगैरे देत असतो बाळाला फ्रूटची वगैरे. तर आहे ना समजा आपण बाळासाठी ॲव्हॅकॅडोची पेस्ट बनवली, त्यामध्ये आपण टाकू शकतो. कोणत्याही गोष्टीमध्ये ना आपण ही ना थोड्या प्रमाणात ॲड करायची, एकदम अर्धा चमचा. तर आता इकडे बघा आपले ना काजू बदाम मस्त आहे ना छान भाजलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स पावडरसाठी हे मखाना पण भाजून घेतलेले आहेत. आणि आता याची ना पावडर बनवणार आहे. आणि आपण जे नाचणीचं सत्व बनवतोय ना, तर त्या नाचणीच्या सत्वामध्ये पण मी डायरेक्ट ही पावडरच ॲड करणार आहे. आपली ना काजू बदाम आणि मखानाची पावडर इथं तयार झालेली आहे. ही पावडर तयार करताना ना फक्त एकच काळजी घ्या, अजिबात मोठे तुकडे नाही याच्यामध्ये राहिले नाही पाहिजे. कारण की बाळाला आहे ना आपण जेव्हा कधी देणार नाही तर चोकिंग वगैरे व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे हे बघा मी एकदम छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे पूर्ण. आणि ना आपण डायरेक्ट याची खीर पण बनवू शकतो. म्हणजे मखाना जास्त टाकलेला आहे आपण याच्यामध्ये. तर आहे ना पाण्यामध्ये मिक्स करून खजूरची पेस्ट करून आहे ना याच्यामध्ये टाकून मस्त खीर पण होईल. आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला ही ना पावडर टाकता येते. तर आहे ना एक पातेलं गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये ना एकदम थोडंसं तूप टाकायचं. ह्या तुपात आहे ना आपल्याला 1 चमचा अशी नाचणी टाकून घ्यायची आहे. मस्त आहे ना भाजून घ्यायची ही नाचणी. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला अर्धा चमचा ड्रायफ्रूट मखाना पावडर पण टाकायची यामध्ये. मी 1 चमचाच बनवते म्हणून अर्धा पावडर ड्रायफ्रूट मखाना पावडर टाकते. खूप जास्त आहे ना भाजायची काही गरज नाही याला, कारण की ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत. हे बघा हे तुपामध्ये ना हे असं झालं ना, त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचं आहे. गॅस बंद करून आहे ना ह्या नाचणीमध्ये ना आपल्याला पाणी ना हळूहळू मिक्स करायचं, की जेणेकरून आहे ना याच्या गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे. हे बघा हे असं झालं पाहिजे. आणि त्यानंतर आहे ना हे आपल्याला थोडं शिजू द्यायचं आहे. इकडे बघा हे आपलं नाचणीचं सत्व आहे ना मस्त शिजलेलं आहे ना. अशा प्रकारे हे आपलं नाचणीचं सत्व तयार झाले. एवढीच आपण नाचणी घेतली होती 1 चमचा आणि अर्धा चमचा आपण ड्रायफ्रूट पावडर घेतली होती. तर हे बघा नाचणीचं सत्व किती झाले तयार. आणि ना हे मस्त शिजलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप छान झालं हे नाचणीचं सत्व. तर आहे ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर हे बघा इथं आपलं नाचणीचं सत्व आहे. ही ड्रायफ्रूट पावडर आहे, मखाना पावडर आणि हे डाळ तांदळाची सॅरलॅक, नाचणीचं सत्व आणि मखाना ड्रायफ्रूट पावडर पण तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.